श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया रंगुनी रंगात साऱ्या, सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध. सध्या पुष्कळदा आजूबाजूच्या तरुण आईबापांच्या तोंडून त्यांच्या मुलांशी कसं बोललेलं ऐकू येतं सांगू? तुला पिंक फ्रॉक घालायचा का रेड? तो बघ, ग्रीन बलून आवडला का तुला? ब्लू पाण्यात ऑरेंज फिश स्विम करतोय बघ. किती भेसळ करतात मराठीत, वाईट वाटतं. तशात मध्यंतरी सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी सांगितलं की कोणत्याही भाषेतील रंग दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर कमी होणं हे त्या भाषेसाठी चांगलं लक्षण नाही. आपल्या मराठी भाषेत आहेत तरी किती शब्द रंगांसाठी? मी विचार करू लागले. सगळ्यात आधी तर इंद्रधनुष्य आठवलं. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. असं लक्षात आलं की बहुतेक रंग परिसरातल्या निसर्गावर किंवा वस्तूंवर आधारित आहेत. उदाहरणार्थ सोनेरी, चंदेरी, रुपेरी असे धातूंचे, गुलाबी, गुलबक्षी, अबोली असे फुलांचे, नारिंगी, आमरशी, डाळिंबी, बदामी, अंजिरी असे फळांचे, कोनफळी, बैंगणी, वांगी असे भाज्यांचे, विटकरी, मातकट, तपकिरी, हुरमुजी असे वस्तूंवर आधारित रंग आहेत. हुरमुज म्हणजे काव किंवा गेरू. संतांच्या अभंगात हा हुरमुजी शब्द ऐकलेला आहे. किरमिजी रंग म्हणजे कृमी किंवा कीटकांपासून मिळणारा काळपट लाल रंग बरं का. आता पाश्चिमात्य भले भारतीय लोकांचा वर्ण ब्राऊन म्हणोत, पण त्वचेचा रंग दाखवणारे किती शब्द आहेत आपल्याकडे. गोरा, काळा, सावळा हे तर नेहमीचे झाले, पण केतकी म्हणजे केवड्याच्या पातीसारखा गोरा आहे. शाळेत आम्हाला कविता होती जीव नावाची. गोधूम वर्णतीचा हरणाच्या पाडसा परी डोळे अशी सुरुवात होती. आणि गोधूम म्हणजे गहू, गव्हाळ वर्ण असं बाईंनी शिकवलेलं आठवतंय. आता निळा, सावळा, श्यामल म्हणजे रामाचा किंवा कृष्णाचा वर्ण. शिवाय डोळ्यांचा रंग काळा, तपकिरी, पिंगे, घारे डोळे असतात. केसांचे रंग काळा, पिंगट आणि पांढरा. केसात रुपेरी तारा म्हणतात ते खरंच काहींचे चमकदार तेज असलेले पांढरे केस असतात. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कुठे असतात छटा असं कोणी म्हणेल, पण प्रत्यय लावला की रंग कसा वेगळा दिसतो पहा ना. काळा भोर असतो केसांचा किंवा डोळ्यांचा, काळा शार अंधाऱ्या रात्रीचा आणि काळा कुट्ट असतो कोळशाचा. पांढरा धोप असतो बगळ्याच्या पंखासारखा, पांढरा शुभ्र असतो कापसासारखा. गंगा स्तोत्रात गंगेच्या पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचं वर्णन केलंय. हिमविधू मुक्ता धवल म्हणजे भुरूभुरू पडणाऱ्या हिमाचा पांढरा, चंद्रप्रकाशाचा पांढरा आणि मोत्याचा पांढरा. ह्या तिन्ही पांढऱ्या रंगांना एक तेज आहे. खरंच रत्नांचे, नैसर्गिक खड्यांचे पण रंग आहेत की, जसे मोतिया रंग, पाचू हिरवा रंग आणि समस्त स्त्रीवर्गाला भुरळ घालणारे रंग म्हणजे साड्यांचे. त्यात रेशमी साडी असेल तर विचारायलाच नको. हातमागावर विणलेल्या पैठण्या आणि तत्सम उंची साड्यांमध्ये उभे आडवे धागे वेगवेगळ्या रंगात घेऊन मोरपिशी, अंजिरी, कुसुंबी असे अनेकविध फिरते रंग केले जातात. पैठणी ह्याच नावाच्या शांताबाई शेळक्यांच्या प्रसिद्ध कवितेत धानी असा त्या पैठणीच्या रंगाचा उल्लेख आहे. धानी म्हणजे कोणता रंग असं मी त्यांना पत्र पाठवून विचारलं होतं आणि शांताबाईंच्या सुरेख अक्षरात शिलंगणाला जाताना टोपीत नव्या धान्याचे तुरे खोवतात. त्यांचा तजेलदार पोपटी हिरवा रंग म्हणजे धानी असं मला उत्तर आलं होतं. किती समृद्ध आहे आपली मराठी भाषा. आता असं करूया का? व्हायलेट, लव्हेंडर, पीच, फुशिया हे विदेशी रंग सोडले तर आठवणीने लाल, गुलाबी, पिवळा, आकाशी, राखाडी असे शब्द वापरूया का? चालेल? श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये रंगुनी रंगात साऱ्या हा सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.